हरकत नाही, नंतर मिळेल. या तुम्ही जिंकून या बघू. चला दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया आपण. आई गावदेवी बापगाव विरुद्ध आई गावदे स्पोर्ट नानकर. अक्षय कोळी सुद्धा उतरतोय आणि आता अनिकेत उतरलाय उशिरा. अंकित येस. अक्षय तृतीयेचा पहिला चेंडू हो सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हाफ व्हॉली घेतला, सरळ बॅटने ड्राइव्ह केले. फिल्डर पोहोचेल का? अक्षय कोळी पोहोचण्याच्या आधी चेंडू गेला सीमा रेषेच्या बाहेर. अगदी सुंदर सुरुवात करतोय बॅट्समन. इथे विजयच्या बॅटमधून पहिला चौकार. आमचे मान्यवर येत असताना आपल्या व्यासपीठावरती हार्दिक स्वागत. तो एक डॉट आला पहिल्या चौकारानंतर आणि पाहुणे सुद्धा आले. यावेळेला बॅकफुटला जाऊन बॅट वेगाने रोल केली. स्क्वेअर कटचा प्रयत्न, लाऊड अपील, कॉट बिहाइंडची अपील. हाऊस दॅट असा नारा जयघोष तिथे होत असताना गोलंदाजाच्या बाजूने तिथे नारा, परंतु हा निर्णय गोलंदाजाच्या विपक्ष गेला. तो बॅट्समनच्या बाजूने जात असताना निर्णय फेटाळलाय. अपील फेटाळलेली आहे बघा, लाऊड अपील. छान तिथे प्रेशर टाकण्याचा प्रयत्न. अक्षय थेटे गोलंदाज. हा चेंडू चेंज ऑफ पेस, लेग कटर. वा काय मस्त फिंगर रोल करतो, बोटांचा वापर करतो प्रॉपरली. लेग कटर करताना तुम्ही स्टंपच्या जवळ चेंडू ठेवला पाहिजे ॲक्च्युली, तर तुम्ही तिथे बॅटची छेडछाड बघू शकता. परंतु अक्षयने तिथे अतिरिक्त प्रयास केला, प्रयत्न केला. ऑफस्टिकच्या बाहेर टप्पा टाकून बाहेर काढले चेंडूला. हो आत्ता मात्र स्टिकच्या जवळून चेंडू जातोय. फास्टर वन होता, अगदी क्विकर डिलिव्हरी. डोक्यावरती हात बघा. अक्षयच्या पंचांनी वाईट घोषित केलाय. 1+1 इथे अधोरेखित केले जातील. धावसंख्या इथे चौकार आणि ह्या 2 असे एकूण 6 वरती आहे. देवेश गोडे आमच्याशी इथे जोडल्या गेलाय स्कोरिंगसाठी. यानंतर आपण लॉर्ड्सचा कार्यक्रम करू. ड्रॉ काढला जाईल. अक्षय तिथेचा पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. हो शफल झाल्या आधीच आणि पॅडल स्वीप करतोय. छान पद्धतीने चेंडूला काढलं. चेंडू जाते लॉंग लेगच्या दिशेने. 4 रन. अतिशय सुंदररित्या बघा पोझिशन मध्ये आला. ऑफस्टिकच्या बाहेर निघाला, स्वतःला बेंड केलं, खाली घुसून चेंडूच्या इथे फटका मारला कसून बॅट्समन विजयने. आज चौकारामध्ये डील करतोय. बॅट्समन तिथे सुनील होता बहुतेक, सुनीलने मारलंय. आधीचा चौकार मारला तो विजयने आणि आता सुनीलने चौकार मारलेला आहे. धावसंख्या 4 ने पुढे जात असताना 10 वर दुहेरी अंकात 0 बाद, बिनबाद 10. अक्षय थेटे इथे विचार करतोय. मॉरिशस सुतार त्याला मार्गदर्शन करतोय. फिल्डिंग बघा तिथे जमवली जाते. जिथे चौकार गेला तिथे डीप मध्ये फिल्डर घेतलाय. लॉंग लेगला अगदी एक डीप स्क्वेअरला अक्षय कोळी आहे. आणि यावेळेला बॅकफुटला जाऊन पंचचा प्रयत्न होता. चेंडू नीटचा मिडल झाला नाही. बॅकवर्ड पॉइंटला कव्हर केला जातोय. टाळ्या मिळतात तिथे खेळाडू कक्षातून. बॅट्समनसाठी टाळ्या येतात. त्याचं कारण की पहिलं षटक समाप्त झालं. धावा सुद्धा चांगल्या उभारलेल्या आहेत. एके गडी बाद होऊ दिला नाही. धावसंख्या इथे झाली ती बरोबर 11 वर. 11 धावाने सुरुवात झाली आहे. विजयच्या बॅटमधून 5, सुनीलच्या खात्यामध्ये 4. बाकी सर्व आपण पाहू शकता की अतिरिक्त धावा आहेत. 11 धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. टीम आई गावदे स्पोर्ट्स बापगाव विरुद्ध संघ आहे तो आई गावदे स्पोर्ट्स नानकर. यानंतर आपण लॉर्ड्सचा कार्यक्रम करणार आहोत. लॉर्ड्स 2 मिनिटात आपण टाकू. नंतर इनिंग समाप्त झाल्यानंतर करू आपण. ऍक्च्युली त्याला 2 मिनिट लागणार आहेत असं म्हणायचं होतं. नवीन षटकासाठी गोलंदाज अक्षय कोळी इथे येतोय. बॉलिंग मार्कवरती कल्याण एंडकडून षटक हाताळेल. विकेट किपर मयूर दळवी आहे. एक लेग स्लिप घेतले त्याने. एक फ्लाइंग स्लिपला क्षेत्ररक्षक तैनात आहे. मोरेश्वर जातोय आता शॉर्ट कव्हरकडे. एक मिड ऑफ घेतलाय त्यांनी, पुनर्वसन केलं. एक डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. आणि ऑन साईडला जर पाहिलं आपण तर एक लॉंग ऑन, एक डीप मिड विकेट आणि एक डीप स्क्वेअर लेग. आणि तसेच अजून एक चौथा फिल्डर सुद्धा लॉंग ऑनच्या दिशेने आहे. म्हणजे तो लॉंग लेगला पंचांच्या उजव्या बाजूला डीप मध्ये.
अशा प्रकारची फिल्डिंगची सजावट करतोय कॅप्टन आणि अक्षय कोळी. एक लॉंग रनअप त्याचं नेहमीच असतं अक्षय कोळीचं. पहिलं षटक अक्षय थेटेने हाताळलं आणि दुसरं षटक अक्षय कोळी हाताळतोय. पहिला चेंडू घेऊन ओव्हर द विकेट. पहिला चेंडू इथे खोदून काढणं भाग पडलं. बॅट खाली टेकून तिथे ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला होता. अगदी शफल झाले. थोडासा आगळ्या वेगळ्या पद्धतीने शफल झाले होते बॅट्समन त्या ठिकाणी. कदाचित बॉलरवरती प्रेशर आणण्याचा प्रयत्न होता, पण तो बॉलर न डगमगता त्या ठिकाणी फुलर चेंडू वापरला ज्याने आणि एक धाव तिथे मिळाली. एका धावेने धावसंख्या 12 वर आहे. 12 ऑन द बोर्ड. सुनीलच्या बॅटमधून ती एक धाव आली. आता स्ट्राईक एंडला विजय आणि गोलंदाज अक्षय कोळी पुन्हा एकदा. यावेळेला चेंडू बॅट आणि पॅडच्या मध्ये लेग स्टिकला सोडून जाणारा पंच, पण नाही, पंचने अपील उचलली आहे. हळूहळू तिने आत वरती केला आणि चेंडू गेला आत गेला आकाशामध्ये. बोट फलंदाज बाद होतोय. तो म्हणजे बॅट्समन विजयची खिली संपुष्टात. अगदी आडवे आले. असं वाटलेलं की पंच दर्शवतात की काय, पण तो नाही. हळूहळू परिश्रमासाठी ऍक्शन आहे ती पूर्णपणे ते मिरिंडा सारखी स्टाईल करतात. जोर का झटका धीरे से लगे आणि तिथे फलंदाज बाद झाला तो विजय नावाचा. मस्त केलं गोलंदाज अक्षय कोळीने. चेंडूला खाली ठेवलं होतं. अगदी मिडल स्टिकच्या जवळ पकडलं गेलं. लेग बिपर विकेटच्या माध्यमातून विकेट इथे पडलेली आहे. टीम आई गावदेवी बापगाव संघाची. नवीन फलंदाज करण मैदानामध्ये. धावसंख्या ती 12 वर आहे. 12 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट टीम बापगाव आई गावदेवी. चांगली बॉलिंग करतोय. चांगला स्टान्स आहे. चांगला लाईन लेंथ टप्पा अचूक टाकतोय अक्षय कोळी. हो, यावेळेला चेंडू आल्या फेकून दिलाय. मिड विकेटच्या वरून घणाघाती प्रहार. करणच्या बॅट मधून षटकार. वाटत आहे की करणचे आई बाबा घरी टीव्ही लावून बसलेत आणि ते सांगतायत. मम्मी म्हणते पप्पांना, हो अभी अपना करण आ जाएगा. करण आ गया. आणि त्या करणने आलेला का षटकार खेचलाय. धावसंख्या पूर्णपणे प्रफुल्लित करून टाकली आहे. धावा झाल्या त्या 18. 18 ऑन द बोर्ड. खळबळजनक षटकार खेचला आणि खळबळ निर्माण केली. बघा फिल्डिंग इथे बदलली जाते. मोरेश्वर प्रत्येक चेंडूच्या नंतर फिल्डिंग इथे चेंज करतायत. एक एक्स्ट्रा कव्हर शॉट घेतला आणि बॅकवर्ड पॉईंट डीप घेतलाय. एक वाईडिश थर्डमॅनच्या दिशेने तो शतशक तैनात आहे. पॉईंट आणि थर्डमॅनच्या मध्ये. पुढचा चेंडू करणसाठी. ओ पॉज घेतला. पूर्णपणे वेळ होता करणकडे आणि त्या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजाने निमंत्रित केलं की आपण एक धाव घ्यायची. वाईटचा इशारा पंचांचा. 1+1 2 धावा इथे अधोरेखित केल्या जातील देवेश घोडेकडून. धावसंख्या इथे मला प्रतीक पण सांगतात. देवेश सांगतो 20 वर आहे. एक गडी बाद. काय फटका मारला होता. जसा मैदानामध्ये उतरला पूर्णपणे तयार होता की मला पहिला षटका येणे हाऊ मारायचा षटकार. वीरेंद्र सेहवाग असंच सांगायचं की मी पहिला चेंडू कसाही मारणार. तो माझा नॅचरली खेळायचा आहे. मला चौकार असणार तो षटकार असणार तसं स्टार्टअप द्यायचा. सुरुवातच लाजव असायची. मग समोर कोणी अख्तर असो की लख्तर असो अगदी लख्तरे काढणारा तो एकमेव खेळाडू वीरेंद्र सेहवाग. पुढचा चेंडू अक्षय कोळीचा. या वेळेला फॉलिंग स्वीप. फॉलिंग स्वॉप स्वीप. क्या बात आहे. स्वतःला खाली पाडून फटका मारला. चेंडू तिकडे निसटतोय. बॅकअप केलं नशीब बलवत तर तिथे की चौकार नाही झाला. परंतु तिथे अनिकेत होता. 2 धावा वाचल्या. 2 धावा कंप्लीट केल्या. सुनील बॅट्समनने काय फटका बनवला होता मस्त पद्धतीने. खाली पडले. पूर्णपणे बॉडी लाईनच्या जवळ ओव्हरपिच चेंडू होता. त्याला लॉफ्ट केलं होतं मिड विकेटकडे. 2 धावने धावसंख्या 22 वर आई गावदे बापगाव संघाची एका गडाच्या मोबदल्यामध्ये. मिड विकेट फॉरवर्ड स्पेअर लेग. अक्षय तेटे लॉंग ऑन ला अगदी क्लोज आहे. बॉलरच्या मागेच आहे जवळपास.
यावेळेला फुल टॉस, बॅटची कडा, बॅट स्लाइस केली होती वेगाने आणि बघा फिल्डिंगची जमावट केली होती. थर्ड मॅन ठेवला होता त्या ठिकाणी, वाईडीस होता पण तो त्या ठिकाणी वेगाने सुनील पोचतोय. धावा 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 सर्जाच्या वेगाने, मथुरच्या वेगाने या 2 धावा पूर्ण केल्या सुनील आणि करणने. धावसंख्या 2 पुढे 24 वर. 24, लॉस ऑफ 1 विकेट. आई गावदे बापगाव. जल्लोष सुरू झालाय. जसा षटकार आला ना करणचा, तिथूनच पूर्णपणे या ठिकाणी एक दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय दोन्ही बॅट्समन कडून. अटॅकिंग मोमेंटमध्ये आहेत, पूर्णपणे अटॅकिंग मोडमध्ये आहेत. पूर्णपणे त्यांनी गिअर बदललेत. पहिल्या षटकामध्ये अगदी फर्स्ट सेकंड थर्ड मध्ये होते, आता टॉप गिअरला त्यांना जायचा विचार आहे. तरच त्यांना ध्येय मिळू शकतो. त्यांच्याकडे वेळ कमी आहे, चेंडू कमी आहेत. त्यांनी जो ध्येय ठरवलाय, टार्गेट जो सेट केलाय मनामध्ये त्यांच्या, तो रणामध्ये त्यांना निर्माणित करायचा आहे आणि तो प्रयत्न करतोय. ओव्हर पिच पुन्हा एकदा करून घेतलं, स्वतःला ड्राईव्ह करतोय. ऑन साईडला आडवा झाला होता क्रॉस द लाईन, चेंडूच्या अगदी आडवा आला बॅट्समन सुनील आणि अशा प्रकारे षटक संपल्याचा इशारा परेश महाजन सरांचा. 2 षटकाची समाप्ती रसिको. धावसंख्या बरोबर आहे ती 2 षटकानंतर आई गावदे बापगाव संघाची एका गडाच्या मोबदल्यामध्ये 25 वर. ड्रिंक्स घेऊन जाऊ शकता न्यायचं असेल तर. काढला त्यानंतर 3 डॉट खेळला होता. ऍक्च्युली 4था डॉट पण झाला, म्हणजे 4थ्या चेंडूत विकेट तर त्याचं पतन झालं. 5व्या चेंडूला तो फेस करत होता. एक पहिलाच चौकार त्याने लगावला होता पहिल्याच या इनिंगच्या चेंडूवर. त्यानंतर सुनीलने इथे चांगली पार्टनरशिप केलेली आहे करणच्या सोबतीला. पण मी म्हणू शकतो की करण पार्टनरशिप करतो सुनीलच्या सोबतीला, कारण करण जसा आला पूर्णपणे अटॅकिंग मोडमध्ये आहे. तो स्वतःला पूर्ण सेट करून आलाय. धावसंख्या 25 वर आहे 12.5च्या सरासरीने. नवीन षटकासाठी गोलंदाज अंकित दळवी अंकित संकेत अशी चांगली जोडी आहे. संकेत दिसत नाही आज. एक मयूर सुद्धा भाऊ त्यांचा, मयूर दळवी विकेट कीपर जे आहेत. मयूरने मस्त पद्धतीने पहिला सामना आहाकार माजवला. 32 धावांची खेळी साकार केली. षटकारांची आतिषबाजी, षटकारांची हॅट्रिक, चौकांची हॅट्रिक केली मॉरिशस सुतारने. चांगला दोघांचा समन्वय अक्षय थेटे आणि मयूरने आधी पार्टनरशिप केली होती. 3रं षटक सुरू होते अंकित कडून. पहिला चेंडू इथे चांगला राऊंड ऍक्शन आहे, म्हणजे एकच हात तो अक्षरशः असं फिरवतो की कन्फ्यूज करतो. ह्या ऍक्शनला आपण एक सोहेल तन्वीर, एक पाकिस्तानचा गोलंदाज, तशीच जवळपास मिळती जुळती ऍक्शन, त्याला अनेक जण कॉपी सुद्धा करतात. आणि अशा ऍक्शनमुळे काय होतं की बॅट्समन संभ्रमामध्ये पडतो. पहिला चेंडू डॉट काढला अंकितने. हो, यावेळेला फास्टर वन, चेंडूला खाली ठेवलं, गुड लेंथच्या वरती टप्पा पडला आणि चेंडू बॉडी लाईनला बहुतेक आदळलाय वेगाने. शो कव्हर तिथे चेंडूकडे न बघता तो बॅट्समन कडे बघतोय, बॅटकडे बहुतेक. शकील सरांनी कुठला इशारा नाही केला, नाही लेग बायचा इशारा. ओके सर, दॅट्स इट. तर धावसंख्या एका धावेने 26 वर 26. एक गडी बाद. फिल्डरांचं पुनर्वसन केलं जातं वारंवार प्रत्येक चेंडूमध्ये. मोरेश्वर कधी कव्हरला ठेवतो, कधी कव्हर पॉईंटला ठेवतो. आता पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉईंट आणि वाईडीज थर्डमॅनला क्षेत्ररक्षक घेतला डीपमध्ये करणसाठी. या वेळेला ऑफस्टिकच्या बाहेर खोलट टप्प्याचा मारा करण्याचा प्रयत्न आणि शकील सर सांगतात इट्स वाईट डिलिव्हरी. खराब चेंडू. चांगली ऍक्शन आहे सरांची, पूर्णपणे अगदी शाहरुख खान स्टाईलने पूर्ण हात अगदी फैलावतायत. छान. आणि धावसंख्या येते 27 वर या वाईडच्या रूपामध्ये. 3रं षटक सुरू आहे रसिको हो. आलेल्या नवीन प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आपण पाहतात स्वर्गीय मोतीराम बाळू चोरगे स्मृती चषक, दयानंद चोरगे साहेबांच्या वडिलांच्या नावाची स्पर्धा आहे, जी इथे आयोजित केली आमचे जय अंबिका क्रिकेट पंडित गोडे देवरुंगपाडा यांच्या वतीने. ही स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस इथे आपण साकार होताना पाहतोय. तो आडवा येतोय, अक्रॉस द लाईन येतोय, आडव्या बॅटचा वापर करतो, पण तो चेंडूला आडवा करता येत नाही. चेंडू आदळतो वारंवार. लागोपाठ इथे लेग बायचे इशारे करतात आमचे. वाईटच्या नंतर अजून एक लेग बायज आहे 28. चौकार षटकांपासून वंचित ठेवलं तेवढंच चांगलं आहे. जरी नो वाईट पडतात तरी सुद्धा इथे मोठे फटके मारू देत नाहीयेत, ही सुद्धा चांगली गोष्ट आहे. चांगली बॉलिंग इथे कॅल्क्युलेटिव्ह होत असताना अभ्यासपूर्ण बॉलिंग झालेली आहे.
काही टॅलेंटेड संघ आहे आई गावदे नानकर, ज्यामध्ये हुशार खेळाडू आहेत, चांगले जॉब होल्डर सुद्धा आहेत. हाफ व्हॉलीला उचललंय, डोकं जास्त वर गेलंय आणि शतकच्या चेंडूच्या खाली अक्षय कोळी झेल टिपतोय, फलंदाज बाद. दिलेर मेहंदी काय गाण्याने वेड लावलं तर हळदी फेम गाणं हे. आणि आता मला वाटतं रमजीत जास्त गाजतोय. नेहा कक्करचा मिस्टर छान, मुकेश अंबानीने सुद्धा ज्याला हायर केलं होतं लग्नामध्ये, परंतु संगीताला खूप चांगले दिवस आलेत. मराठी असो, हिंदी संगीत असो, पॉप असो, रॅप असो, रॉक असो, परंतु इथे क्रिकेटला सुद्धा चांगले दिवस आहेत. इथे चांगला इथे विकेटचं पतन झालं. धावसंख्या 28, 2 गडी बाद. नवीन फलंदाज येतोय, तो सुद्धा आल्या खूपच बॅट दुरती ठेवतोय. पंच पाहता चेंडू वाईड होता आणि खूपच बाहेर निघाला, खाली सुद्धा राहिला. बॅट चेंडूच्या वरून फिरून गेली. फलंदाज आलाय तो मिस्टर हरेश नरेश. धावसंख्या 29 वर 29. 29. हो नाही, खराब शॉर्ट सिलेक्शन. लाऊड अपील. पंचांनी बोट आकाशात केलंय. पंचाचं बोट छातीपर्यंतच आहे, पण आम्ही आकाशात म्हणतोय. सर मी कन्फ्यूज होतोय, मला फसत आहेत की काय शकील सर? नाही नाही नाही, थोडासा विनोदाचा भाग केला, हरकत आहे. विकेटचं पतन झालं. 29 ऑन द बोर्ड. आमचे सर तिन्ही पण ऑफिसेस खूप छान आहेत. शानू कुरेशी, शकील कोट्टी, परेश महाजन, गोकुल पाटील, अनेक असे पंच की ज्यांना आपण कधी विसरू शकत नाहीये. चांगलं कोऑर्डिनेशन. आणि इन ट्रेंड आता माधव ठाकरे, डान्सर, डान्सिंग पंच, डान्सिंग अंपायर, ज्यांनी जल्लोष केलाय कालच्या दिवसामध्ये. हा कार अजून चालू सुद्धा आहे. आणि इथे बघा विकेटचं पतन चालू राहणार का? यस, अक्षय कोहली आहे, स्ट्रॉंग हँड. अजून एक लागोपाठचा दुसरा धक्का लागतोय आणि गोलंदाज इथे अंकित हॅट्रिकच्या उंबरठ्यात, परंतु त्याचं षटक समाप्त झाले. ते तिसरं. धावसंख्या 29 वरती आणि गडी बाद झाले त्या ठिकाणी 4. बघा हा फटका जास्त डोकं वर गेलं, जसं आधीचा फटका सुनीलने सजवला होता, करणनी मारला होता, तसंच इथे आपण पाहतोय की हा फटका खूप उंच गेला आणि अक्षय कोहली असे झेल सोडत नाही. ससा अक्षय थेट्टे सुद्धा चांगला झेल टेकर आहे, पण तो मोरुशेच्या हातामध्ये एक पण चेंडू येत नाही. हात बांधून बसलाय तो मिड ऑफला. विकेटचं पतन. नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये 6व्या क्रमांकावरती मिस्टर रोहित. धावसंख्या 29. कम ऑन डेझे. तर प्रेक्षक आपण पाहताय ही स्पर्धा आपले सन्माननीय वीरंजी दयानंद चोरगे यांचे आजोबा, आपले सन्माननीय दयानंद चोरगे यांचे पितामह, त्यांच्या नावाची स्पर्धा म्हणजे स्वर्गीय मोतीराम बाळू चोरगे स्मृती चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय. पहिला दिवस आणि हा सामना इथे आपण पाहतोय की ज्यामध्ये 29 धावसंख्या झाली आहे. नवीन बॅट्समन आला आणि त्याने हा फटका बघा करणच्या बॅटमधून येतोय. अक्षय थेटे तिथे पोहोचलाय, झेल टिपतोय, रनिंग कॅच. क्या बात आहे, किती लांब तो धावत पळत गेला.
दुसऱ्या बाजूने अक्षय कोळी आला होता. अक्षय थिटेने अक्षय कोळीमध्ये शर्यत लागली होती. झेल कोणी घेणार प्रेक्षक बघत होते. त्यांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारा हा झेल बघितला आपण. किती आकाशामधून हा लाचत बागडत येतोय. खाली बघा चेंडू लँड होत असताना मस्त पद्धतीने स्वतःचा बॅलन्स राखून तिथे टाळ्या वाजवत अक्षय कोळी की अक्षय थिटेने काय झेल टिपलाय. वेल डन यार, खूप छान भावा असा अक्षय कोळीने त्याला आवाज दिला. आणि अक्षय ठेले हा चिवट खेळाडू आहे. त्याच्या हाताला नेहमीच फेविकॉल असतो. चेंडू सुटत नाही त्याच्या हातातून आणि पायांना चक्र असतात, कारण तो जागेवरती थांबत पण नाहीये हे अक्षयला सुद्धा माहिती आहे. तो अगदी मजेशीर खेळाडू आहे. कधी पण भेटला तरी पण तो चांगला रिस्पेक्ट देतो. आणि सर्वच खेळाडू चांगले आहेत, आपले लाडके आहेत. आपण त्यांना रिस्पेक्ट दिले की ते सुद्धा आपल्याला देतील. म्हणतात ना की गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट. पण तो इथे रिस्पेक्ट काहीच देत नाही आहे गोलंदाज बॅट्समनला. आणि बॅट्समन इथे जो येतोय तो विकेट देऊन जातोय. एकमेव मी म्हणतो की करण वगळता बाकी जास्त काय बॅटिंग चालली नाहीये. आता नवीन फलंदाज सर्वेश येतोय. धावसंख्या जागेवरच 29 वर आहे. 5 गडी बाद. शेवटचं षटक हाताळतोय मिस्टर साहिल. ह्या इनिंग मध्ये बघा विक्रमला बॉलिंग नाही दिली योगी सर, ही रणनीती आहे. विक्रम नाहीये. विक्रम बहुतेक जॉबला गेला असेल. हा हाफवाली घेऊन ओलापकाचा प्रयत्न होता. वेगाने तिथे शॉर्ट कव्हर सुद्धा गेला. किती बघा एकाच दिशेने धावत होते, क्रॉस धावत होते, परंतु चेंडूपर्यंत पोहोचले. महत्वाचे काय जबरदस्त इथे चान्स कन्वर्ट करतायत. हाफ चान्स फुल चान्स मध्ये घेतायत. 100% देतायत. हे महत्वाचे. चांगली शिकवण मोरेश्वर यांची, कारण स्वतः तो स्पोर्ट्स टीचर आहे. आपल्या संघाला सुद्धा चांगली गोष्ट शिकवणारच, हे वेगळं सांगायची गरज नाहीये. धावसंख्या 30 वर नव्हे तर 31 वर आहे. 31. 2 धावा घेतल्या. गोलंदाज साहिल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. लेफ्ट हँड या वेळेला टर्न केला. चेंडूला मस्त बाहेर काढलं. आउट स्विंगर होता. टप्पा पडला. चेंडू बाहेर निघाला. उजव्या बाजूला थोडंसं हातवारे करून मयूर दळवीने पकडला आणि वेगाने षटक संपवण्याचा प्रयत्न आहे. बघा गोलंदाज किती फास्ट आहे. क्विक एकदम रवींद्र जडेजा स्टाईलने. साहिल हो अजून एक चांगला चेंडू. काय अँगल घेतोय. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट जातोय. राईट हँड बॅट्समनला पूर्णपणे जागेवर उभा ठेवलंय. जणू काय बॅट्समनच्या बुटांना शूजला फेविकॉल लावून ठेवलंय की काय. पाय हलत नाही. बॅट फिरते फक्त हवेमध्ये. हो यावेळेला बॅटची कडा. ओव्हर पिच चेंडू होता ऑफस्टिकच्या बाहेर आणि त्या ठिकाणी फिल्डिंगची जमावट केली होती. बघा हे तारतम्य, काय हुशारी आहे मोरेश्वर यांची. फिल्डिंगची जमावट बघा. जिकडे चेंडू गेला तिकडे आधीच फिल्डर सजवून ठेवला होता बॅकवर्ड पॉइंटला. आणि गलीच्या मध्ये एकदा कंप्लीट झाली. धावसंख्या 32 वर. हो पुन्हा एकदा हवेमध्ये बॅट आणि काय अँगल घेतोय. छान 3 चेंडू असे टाकलेत ना ऑफस्टिकच्या बाहेरून, मिडल स्टंपच्या बाहेरून, लेग स्टिकच्या बाहेरून. तो अगदी बाहेर काढत होता, ऑफस्टिककडे काढत होता. आणि हे लेग ब्रेक म्हणू शकतो आपण स्पिनर बॉलरला. आणि फास्टरच्या बाबतीमध्ये आपण लेग कटर म्हणू शकतो. आउट स्विंगर. छान बॉलिंग येते दाखवली गोलंदाज साहिलने. शेवटच्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या 3 डॉट आले, 1 विकेट आलं आणि 1 गडी बाद सुद्धा केला. धावसंख्या 32-33चं लक्ष. जाऊया आपण आता. लॉटचा कार्यक्रम असेल बहुतेक. योगी सर हाताळतील. हॅलो चेक. दररोज चालू सामन्यातील दोन्ही संघाचे जे 12 खेळाडू आहेत त्यांना विनंती करतो की आपण पुढे या. एका चिठ्ठीवरती नाव आहे विनर आणि एका चिठ्ठीवरती नाव आहे भावाले. आपण दोघांपैकी एक चिठ्ठी उचलू. ज्या चिठ्ठीवरती ज्या संघाचं नाव असेल तो संघ क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करेल आणि जी चिठ्ठी खाली राहील तो संघ आय थिंक जय जोटिंग देवरू संघाच्या विरोधात खेळणार आहे. आणि आपण हा ड्रॉ उचलण्याचा मान सर्वांनी आमचे पाहुणे खंडूजी कोहली या पुढे या आपण. चला एक चिठ्ठी उचलायची आहे आणि जी चिठ्ठी उचललेली आहे विनर टीम. चालू सामन्यातील विनर संघ जरूर लकी ड्रॉच्या माध्यमातून क्वार्टर फायनलमध्ये खेळणार आहे. आणि जो पुढील सामना असेल वीरेन स्पोर्ट भावाले विपक्ष जय जोटिंग देवरुंग. चला लगेच आपण नाणेफेकी संपन्न करू. मंगल या आपण नाणेफेकीसाठी आपण लगेचच नाणेफेकी संपन्न करणार आहोत. चला क्वार्टर फायनलची लढत असेल जय जोटिंग देवरुंग विपक्ष वीरेन स्पोर्ट भावाले. हो नक्कीच अगदी भाग्यशाली ठरले. चालू सामन्यातील जो विजेता असेल त्याला भाग्य त्यांचं फुललेलं आहे, खुललेलं आहे. तर या ठिकाणी आपण पाहतोय धावा झाल्यात त्या 32-33 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी ठेवलंय आई गावदेवी बापगाव संघाने.
आई गावदेवी नानकर संघाच्या समोर नानकर संघ धावांचा पाठलाग करेल की बाबगाव संघ धावांचा इथे संरक्षण करेल हे ऐकण्यासाठी मी कॉमेंट्री बॉक्समध्ये निमंत्रित करतोय. माझ्या आयुष्यातील सर्वात बेस्ट माझे फ्रेंड बनलेले आणि सर्वात बेस्ट माझे कोऑर्डिनेटर कलिग एव्हरीथिंग या क्रिकेटच्या विश्वामधले योगेश पाटील असतील कॉमेंट्री बॉक्समध्ये. कम ऑन योगी इन द कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. सन्माननीय बाबगावची समाजसेवक सुरेशजी मेहेर यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण सरचे स्वागत. तेहतीस धावांचा इथे मात्र पाठलाग करायचा आहे टीम गावठी स्पोर्ट नानकर संघाला. आणि चालू सामन्यासाठी आपण जर पाहिलं तर एका विजयावरती एक विजय फ्री असणार आहे, कारण लकी ड्रॉच्या माध्यमातून तो संघ थेट सेमीफायनल मध्ये त्यांनी प्रवेश केलाय. पाहू शकाल ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी सुंदर ट्रॉफीज आहेत. काहीतरी डिफरन्स आहे, समथिंग डिफरन्स. पूर्णपणे सिल्वर कलर आहे. आपण अनेकदा गोल्डन कलरच्या ट्रॉफ्या पाहत असता, परंतु या ठिकाणी ही पंडित घोड्यांची चॉईस आहे. अप्रतिम ट्रॉफीज पाहू शकाल. रनर्स अँड विनर्स या स्पर्धेचा मानाचा करंडक आहे. स्वर्गीय मोतीराम बालू चोरगे स्मृती चषक 2025 जिंकेल कोण, उद्या आपल्याला सायंकाळी 17 मध्ये एक्झॅक्टली या प्रश्नाचा उत्तर मात्र मिळणार आहे. 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये 33 धावांचा इथे मात्र पाठलाग करत असताना टीम गावठी स्पोर्ट नानकर. नाणेफेकीसाठी यायचं आहे वीरेन स्पोर्ट भावाले, कारण प्रतिस्पर्धी संघाचा संगणक इथे उपस्थित आहे. सुनील षटकाला सुरुवात करतोय. पहिला चेंडू इनफिल्डच्या डोक्यावर चेंडू चाला कव्हरच्या दिशेने वेगानं रेस सुरू आहे. चेंडू पुढे 2 शतरक्षक पाठीमागे आणि या रेस मध्ये विजय झाला. चेंडूचा येतोय चौकार. चांगली सुरुवात आणि जशी विनरची चिठ्ठी निघाली, आय थिंक ड्रॉ निघाला, असं वाटतं की लवकरात लवकर सामना समाप्त करण्याचा इरादाने मात्र दोन्ही फलंदाज आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत. परंतु या ठिकाणी लक्ष जरूर छोटा आहे, परंतु तुम्ही जर चांगली गोलंदाजी केली तर आय थिंक या धावांचं संरक्षण निश्चितपणे होऊ शकतोय आणि तो प्रयत्न आय थिंक बाबगावच्या गोलंदाजांना करावा लागेल. टॉससाठी वीरेन स्पोर्ट्स भावले कॅप्टन अक्षय थेटे आणि मयूर दलवी ही सलामी जोडी आपण पाहत आहोत. पहिल्या चेंडूचा केला आतापर्यंत इथे मात्र संपन्न झालाय, परंतु या ठिकाणी सुनीलचा आपण जर रनअप पाहिजे तर खूपच लॉंग रनअप आहे. अगदी 30 यार्डच्या बाहेरून तो मात्र स्टार्ट घेतो आणि पाहू शकाल अगदी गांधारी ब्रिज विलेज टोकाकडून मात्र षटकाला सुरुवात करतो. या बागची केळा चेंडूचा अगदी फाईनली केडे चतुर्शे चेंडूचा पाठलाग करतात. ओहो, एकदा कम्प्लीट दुरीचा प्रयत्न करतायत, परंतु शेवटच्या षटकाला नाकारला गेलं. शांतमय वातावरण, पूर्णपणे गरमी सुद्धा मात्र जास्त वाढताना आपण पाहतोय. तापमान उष्णता पूर्णपणे वाढलेली आहे आणि पहिल्या तर जानेवारीचाच महिना सुरू आहे, परंतु क्रिकेटचा जो क्रेज आहे तो मात्र कमी झालेला नाहीये. अनेक स्पर्धा अजून मात्र येण्या बाकी आहेत, परंतु त्यापैकी ही मानाची स्पर्धा आपण पाहत आहोत, सन्मानाची स्पर्धा पाहत आहोत. स्वर्गीय मोतीराम बालू चोरगे चषक पाहत आहोत. हो, परफेक्टली यष्टाच्या रोखानं प्ले केलाय. चेंडूला बिडवे केला. डीपमध्ये फिल्डर जरूर तैनात आहेत, परंतु जोपर्यंत चेंडूला उतरून फेक करतील तोपर्यंत मात्र 2 धावा त्या ठिकाणी मात्र पूर्ण केल्या गेल्या. चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय. दोघांच्या माध्यमातून चांगले स्ट्रोक पाहायला मिळत आहेत आणि याच दिवसात आपण जर खेळ पाहिला तर आज गावठी स्पोर्ट नानकर संघ एक वेगळ्याच रिदममध्ये आपल्याला संघ पाहायला आपल्याला, कारण पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा पाहिलं तर 70+ धाबा जोडल्या होत्या, तब्बल 71 धाबा टोकल्या होत्या आणि आता मात्र 33 धाबांचा पाठलाग करत असताना एकही विकेट्स आतापर्यंत या संघाने गमावलेला नाहीये. तो विकेट मारा करतोय.
हो चेंज ऑफ पेस शेवटच्या क्षणाला मात्र मयूर दलीवनं स्ट्रोक चेंज केला आणि अखेर चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला. हे वैशिष्ट्य आहे सुनीलचं. सातत्याने मात्र अशा प्रकारचे चेंडू तो हाताळत असतो आणि अखेर डॉट चेंडू मात्र तिथे सांगता झाली गेली. पहिल्या षटक जसं संपन्न होईल लगेच आपण पुढील सामन्याची नाणेफेकी आपण इथे संपन्न करणार आहोत. वीरेंद्र भावाले विपक्ष जय झोटिंग देवरुंग या दोन संघादरम्यान या स्पर्धेचा पहिला क्वार्टर फायनल सामना असेल. चेंज ऑफ पेस फुल टॉस ऑन साईडला टर्न केला परंतु फिल्डर तिथे तैनात आहे. सिंगल धाव कम्प्लीट आणि सिंगल धावेवरतीच मात्र समाधानी राहावं लागेल. चांगला कमबॅक कराय कारण पहिल्या चेंडूवरती पाहिलं तर अक्षयनं सुनीलचा स्वागत चौकाराने केला होता परंतु तदनंतर कुठेतरी या धावांवरती अंकुश लावण्याचा प्रयत्न करतोय. गतिरोधकाचं कार्य सध्या तो करतोय आणि वारंवार निलेश पाटील त्याला मात्र कानमंत्र देतोय. प्रॉपर गोलंदाज म्हणून सुनीलची या स्पर्धेमध्ये वडी लागत असते परंतु चांगला अष्टपैलू तो खेळाडू आहे. हो इथे मात्र पाहू शकला इम्प्रोवाइज स्ट्रोक हुक केला चेंडू चाला वेगाने लॉंग लेग कडे डीप मध्ये कुठला पिल्लर नाहीये आणि येतोय अक्षय थेटीच्या बॅट मधून हा दुसरा चौकार. धन्यवाद कारवे सर. चांगली सुरुवात आपण इथे बनवू शकतो या टीम गावदेवी स्पोर्ट नांदकर संघाची कारण 33चा पाठला करत असताना या ठिकाणी पहिल्याच षटकामध्ये 12 धावा जोडल्या गेल्या आणि त्या 12 धावामध्ये आपण जर विचार केला तर अक्षय थेटेने 3 चेंडू फेस केले 2 चौकार त्याच्या बॅटमधून आल्या 9 धावसंख्येवरती तो खेळतोय. 3 चेंडू मयूर दलवीने फेस केले त्याच्या बॅटमधून पाहिले आपण 3 धावा आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज विश्वास. आय थिंक पहिल्या सामन्यामध्ये काही कारणास्तव विश्वासची अनुपस्थिती होती परंतु जसं त्याला समजलं की एक सामना आपण जिंकलाय आणि या पुढील सामना फार महत्त्वाचा आहे आणि लगेचच त्याची मात्र त्या ठिकाणी आपल्याला एंट्री होताना पाहायला लागली. परंतु ही एंट्री पाहूया कशा रीतीने असेल. ग्रेट असेल की आपल्या संघासाठी एक चमत्कारी कामगिरी तो आपल्या संघासाठी करून दाखवेल कारण येणारा 18 चेंडूमध्ये आता विजयासाठी 21 धाबा इथे मात्र रोखायचे आहेत. त्या म्हणजे टीम आई गावदेवी बापगाव संघाला फिल्डिंगमध्ये थोडासा बदलाव आपण पाहतोय. ऑन साईडला पूर्णपणे 4 बाउंड्री रॅडेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑन आहे मिड विकेट आहे. काऊ कॉर्नर एक फिल्डर तैनात केला जातोय आणि डीप स्क्वेअर लेग म्हणजे फाईन लेग आणि लॉंग लेग क्षेत्रामध्ये डीपमध्ये कुठला फिल्डर नाही आहे. डीप लॉंग ऑफला तुम्ही फिल्डर पाहू शकाल. चला वेल थोडंसं कमी खर्च करा कारण यानंतर आपल्याला अजूनही 2 सामने कव्हर करायचे आहेत. 18 चेंडू आणि 18 मध्ये 21 धावांची आवश्यकता. जो संघ जिंकेल तो संघ मात्र आय थिंक सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. परंतु पहिलाच चेंडू पहा खेळपट्टीच्या अगदी बाहेर चेंडूची हाताळणी केली आणि अखेर पंचाचा नो बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा चेंडूने मात्र तिथे सुरुवात केली. एक्स्ट्रा धाव तिथे प्रतिस्पर्धी संघाला मात्र बहाल केली. या धावा तुम्हाला रोखाव्या लागतील आणि तेच सांगतोय करण उर्फ लारा की आपल्याला एक्स्ट्रा धावा इथे वाचवायच्या आहेत कारण आपल्या अकाउंटमध्ये जास्त धावा नाहीयेत. भल्यांतर जर तुम्ही आमंत्रित करा चुकीचे फटके खेळण्यासाठी त्यांना मात्र त्या ठिकाणी तुम्ही त्यांना जरूर त्या ठिकाणी बोलू शकता परंतु इथे फटक्यात चांगला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट वारंवार चेंडू आय थिंक मयूर दलवीचा जर या इनिंगमध्ये विचार केला तर सर्वच फटके त्याच्या मिड विकेटला आपण पाहिले आणि तसे जर पाहिलं तर स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन हा पूर्णपणे स्ट्रॉंग झोन आहे आणि अक्षय थेटीचा विचार जर केला तर मग 360 फलंदाजी तो करू शकतो आणि मैदानाच्या कुठल्याही दिशेने तो चौकार प्राप्त करू शकतो. या अशा प्रकारची शैली आपल्याला सातत्याने थेटेची पाहायला मिळत असते. धावसंख्या सिंगलला पुढे वाटचाल करत असताना बिन गडी बाद 14 धावा. हा बॅटल खूप छान आहे. हो अगोदरच मात्र त्या ठिकाणी रिव्हर्सचा पवित्रा उचलला डायरेक्टची आवश्यकता होती परंतु बॅकअपला फिल्डर इथे मात्र नाहीये
आणि चेंडूचाला अगदी डीप मध्ये 2 धाबा तिथे कंप्लीट केल्या गेल्या. इष्टांवरती जर निशाणा साध्य झाला असता तर आय थिंक मयूर दलवीचा काम तिथे मात्र तमान होऊ शकला असता. जरूर आपण रिप्ले मध्ये हे दृश्य पाहू शकाल. या संधी तुम्हाला मिळत आहेत परंतु या संधी तुम्हाला सोनं करावं लागेल. पहा ज्याप्रमाणे एखादा लेफ्ट आर्म बॅटर चान्स घेतो या फटक्या खेळण्यासाठी त्याचप्रमाणे इथे मात्र अक्षय तेटे जो फटक्या खेळण्याचा प्रयत्न केला परंतु 2 धाबा त्या ठिकाणी पलून पूर्ण केल्या. एक धाव जरूर एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे मात्र पूर्ण केली गेली. इथे चुका होत आहेत. पहा फक्त दिशा दाखवली अक्षयनं सिंगल कंप्लीट कारण अक्षयला माहिती आहे की ऑन साईडला पूर्णपणे क्षेत्र जे आहेत ते पूर्णपणे डीप मध्ये आहेत आणि जर आपण हलक्या हाताने जर चेंडूला ड्राईव्ह केला तर 2 धावा इथे एक्झॅक्टली आपण पूर्ण करू शकतोय. यालाच म्हणतात परफेक्टली कार्यक्रम. पूर्णपणे युक्तीचा वापर करतो माइंडचा वापर करतो आणि तसा क्रिकेटचा खेळ माइंडचा आहे शक्तीचा नव्हे. जर शक्तीचा असतं तर आय थिंक WWF चे पहिलवान सुद्धा या स्पर्धेमध्ये उतरले असते. परंतु अक्षयची बॉडी लँग्वेज तुम्ही पहा अगदी सड पाताळ आहे परंतु नेहमीच तो डोक्यामध्ये प्लॅन बनवत असतो प्लॅनिंग करत असतो आणि त्या अनुषंगानं ज्याप्रमाणे मॅचची सिक्वेशन आहे त्या अनुषंगाने तो खेळत असतो. हो इथे स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न बॅटची कडा या स्कॉट बिहाइंड आणि फलंदाज बाद झाला मिस्टर अक्षय थेटे. अक्षयनं मात्र त्या ठिकाणी खेळाडू वृत्ती दाखवण्याचा प्रयत्न केला. पहा जशी कट लागली बॅटची आय थिंक विकेट किपर तो झेल पकडला परंतु अक्षयनं कुठल्याही पंचाकडे निर्णयाची मात्र मागणी केली नाही. सरळ त्याने मात्र डगआउटकडे वाटचाल केली. यालाच म्हणतात खेळाडू वृत्ती. न्यू बॅटर मिस्टर अंकित दलवी आलाय 3ऱ्या क्रमांकावरती लेफ्ट आर्म बॅटर आहे. पहिला धक्का लागला गेला टीम गौतम स्पोर्ट डान्कर संघाला 18 वरती हा पहिला धक्का लागलाय आणि येणाऱ्या 14 चेंडूमध्ये आता विजयासाठी 15 धावींची गरज जवळपास बॉलट्रन इक्वेशन आहे परंतु क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काही घडू शकेल परंतु लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन आता मात्र आपण पाहतोय आणि त्या अनुषंगानं पाहूया त्या कॉम्बिनेशन आपण जर विचार केला तर गोलंदाज विश्वासवरती मात्र काही त्याचा दडपण आपल्याला पाहायला मिळू शकेल का. पहिला चेंडू खेचून मारला फटका चांगला आहे अगदी स्वीट साऊंड ऐकायला मिळाली परंतु चेंडू मिडविकेटला चाललाय. निलेश पाटील थोडासा साच पडतोय आणि त्याच अनुषंगाने 2 धाबा पात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. आतापर्यंत आपण जर आउटफील्डचा विचार केला तर 3 ते 4 धाबा असल्याच्या स्वरूपात फिल्डर डिपार्टमेंटमध्ये मात्र पाहिल्या तर चुका घडल्या गेल्या त्या खर्च केल्या गेला. त्या धाबा जर आय थिंक वाचल्या असत्या तर जरूर इथे मात्र समीकरण आपल्याला थोडंसं वेगळं पाहायला मिळू शकलं असतं परंतु तसं काही घडलं नाहीये आणि आता मात्र 13 मध्ये 13 धाबांची आवश्यकता. कोण कोणाचे वाजवेल 13 या सामन्यामध्ये कारण एका विजयावरती एक विजय फिरी आहे हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. रिव्हर्सचा फटका चांगला प्रॉपर कनेक्शन चेंडू चाललाय वेगानं बॉर्डर लाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. जबरदस्त शॉट सिलेक्शन पाहिलं आपण अंकित दलवीचं. जरूर तो लेफ्ट आर्म आहे परंतु रिव्हर्सचा फटका तरी मात्र त्या ठिकाणी आपल्या भातातून बाहेर काढला आणि एकेर चौकार वसूल केला. म्हणजे आपण म्हणू शकतो की जखमीवरती मीठ सोडण्याचं कार्य सध्या अंकित दलवी करतोय. येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी आता मात्र 9 धाबांची आवश्यकता टीम गावदेवी स्पोर्ट नांदकर संघाला. जो संघ जिंकेल तो आजच्या दिवसातील शेवटचा सामना केलेला आय थिंक सेमीफायनलचा तो सामना असेल परंतु यानंतर एक मोठी लढत मित्रांनो तुमच्या भेटीस येणार आहे. पाहायला विसरू नका स्वर्गीय मोत्र्याम बालू चोरगे स्मृती चषक 2025 कारण क्वार्टर फायनलची ती लढत असेल. जय झोटिंग देवरुंग विपक्ष वीरेन स्पोर्ट भाबाले.
जरूर डिसिजन पेंडिंग आहे, परंतु बलवंतला विनंती करतो की या निर्णय आमच्यापर्यंत आपण पोहोचवायचा आहे. शत्रक्षण करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय. हो, फक्त सॉपन त्या ठिकाणी पुश केलाय, कारण मयूरला माहिती आहे पुश करोवर खुश रहो. कारण या ठिकाणी परिस्थिती पाहिली तर पूर्णपणे आपली स्ट्रॉंग आहे. त्या अनुषंगाने मात्र त्याने तो फटका मात्र जाणून बुजून तिथे खेळला गेला. परंतु असं वाटतं की एका बाजूला अंकित दलवी मोठ्या फटक्यासाठी जरूर तो प्रयत्न करू शकेल. सध्या आपण पाहिलं तर आपल्या सोबतीला 200च्या जास्त व्ह्यूअर्स आपल्या सोबतीला जोडतील, कारण यानंतर क्वार्टर फायनलचा सामना तुमच्या भेटीस येणार आहे. आणि आतापर्यंत 8,000 पर्यंत प्रेक्षकांनी स्पर्धा पाहिली सकाळपासून. सर्वांचं करूया आपण सहर्ष स्वागत. 8 धाब्यांची आवश्यकता, 11 चेंडू शिल्लक. हो, ज्यावेळी चेंडू डिलिव्हर केला करणचे दोन्ही हात डोक्यावरती, कारण त्याचा एक निर्धार होता की मला डावे एष्टे उद्ध्वस्त करायचे आहे. आणि आय थिंक 2 ते 3 इंच चेंडू मात्र डावा स्टिकच्या पलीकडे निघून गेला, परंतु पंचाचा वाईटचा इशारा. एस्टाच्या स्वरूपात एक धाव तिथे मात्र जोडली गेली, परंतु अंकित दलवी आय थिंक मोठ्या फटक्याने मात्र हा सामना फिनिश करेल का. 7 धावांची आवश्यकता. ऑन साईडला फक्त ड्राईव्ह केला चेंडू, त्याला मिडविकेटला. डीपमध्ये फिल्डर तैनात आहेत. सिंगल धाव कंप्लीट झाली गेली. अजून थोडासा मात्र या ठिकाणी जो विजयाचा सुगंध आहे तो सुगंध घेण्यासाठी थोडीशी आता मात्र या ठिकाणी वेट करावी लागेल सर्व नांदकरकरांना, कारण नांदकरचे समर्थक आता मात्र आपल्याला वाढताना पाहायला मिळत आहेत क्रीडांगणाच्या अवतीभोवती. 10 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 6ची गरज आहे. 2 ब्रदर्स ऑन फील्ड, परंतु इथे मात्र पहा सिंगल धाव कंप्लीट. आणि दुहेरीचा प्रयत्न करणार नाहीये, परंतु मयूर दलवीची आपण जर शरीरयष्टी जर पाहिली तर पूर्णपणे जाडजूड आहे. आणि असं वाटतं की थोडीशी थकान महसूस करतोय तो. 28 धावा आतापर्यंत लागल्या गेल्या. शांतमय वातावरण, शांतमय क्रिकेट. कारण क्रीडा रसिकांना नेहमीच मोठे फटके पाहायला आवडत असतात, परंतु परिस्थिती थोडीशी नाजूक, लो स्कोरिंग सामना आपण पाहतो, त्याचमुळे थोडीसे मोठे फटके आपल्याला कमी पाहायला मिळाले. परंतु इथे विकेट धोक्यात अंकित दलवीची, परंतु ही अपील पंचांनी नाकारली आणि लेगबायच्या स्वरूपात एक धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. रिप्ले मध्ये एक्झॅक्टली आपण पाहू शकाल. एक क्षण असं वाटलं होतं की मात्र जरूर पंच अपील उचलून धरतील, परंतु बेस्ट जज विथ अंपायर्स. करण पुन्हा मार्गस्थ होतोय. चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न, लाईन चुकीची आपण पाहत आहोत. चेंडू चाला अगदी उजव्या स्टिकच्या भरपूर बाहेर येऊन सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली. आणि तसंही जर पाहिलं तर करण सुद्धा पूर्णपणे फिट नाहीये, अनफिट आहे, तरी सुद्धा मात्र आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी आज तो जरूर खेळला. आणि चांगला क्रिकेट त्याच्या वतीने आपण पाहिलं जरूर, परंतु कुठेतरी जो सांघिक परफॉर्मन्स होणं गरजेचं होता, जे आई गावदेवी बाबगाव सगळं, तो सांघिक परफॉर्मन्स आज आपल्याला पाहायला मिळाला नाही. आणि त्याचमुळे या सामन्यामध्ये थोडासा बागपुटला संघ पाहायला बोलतोय, फटका चांगला पाहायला बोलतोय, परंतु गॅप शोधताना आणि सिंगल धाव कंप्लीट केली गेली. आणि सिंगलवरतीच मात्र समाधानी राहावं लागेल, कारण येणाऱ्या पुढील 7 चेंडूमध्ये विजयासाठी फक्त 2 धावांची गरज. चला विरेन स्पोर्ट भावाले आपण रेडी राहायचं आहे, कारण तुम्हाला प्रथम बॅटिंग करायची आहे, कारण जय जोटिंग दौरी संघाला नाणेफेकी जिंकून प्रथमतः गोलंदाजी स्वीकारलेली आहे. 7 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची गरज. टॉपेज, परंतु चेंडू चालला अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून, विश्वास चेंडूवरती झेपावतोय. सिंगल धाव कंप्लीट, स्कोर आर लेवल. आणि अखेर 6 मध्ये आता मात्र फक्त 1 धावेची गरज. म्हणजे लगभग आपण जर विचार केला तर आई गावदेवी स्पोर्ट नांदकर संघ सेमी फायनल मध्ये पोहोचतोय असं म्हणायला हरकत नाहीये. आणि त्यांच्या विरोधात जो पुढील सामना आहे देवरुंग आणि भावाले, त्या संघातील जो संघ जिंकेल तो संघ मात्र त्यांच्याशी 2 हात करेल.
जरूर सुरुवातीला नानकर संघाने मात्र या सीझनमध्ये भरपूर स्ट्रगल केला, परंतु जशी लक्ष्या बैलाची ट्रॉफी त्याने उचलली मग सर्वच खेळाडू मात्र त्यांच्या पैठ्यावरती चांगले पळायला लागले आणि आतापर्यंत 2 स्पर्धा मात्र त्यांनी आपल्या नावावरती केलेल्या आहेत आणि ही स्पर्धा सुद्धा त्याचा जिंकण्याचा एक स्वप्न आहे, परंतु जिंकेल कोण याचा रिझल्ट आपल्याला उद्या सायंकाळी ठीक 5 वाजता पाहायला मिळेल. 6 मध्ये एकाची गरज आणि विनिंग शॉट अंकित दलवीच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय लॉंग आपला आणि सुनील तो चेंडू घेऊन मात्र मैदानाच्या पलीकडे चाललाय, कारण त्यांचा प्रवास या स्पर्धेतून संपन्न झालाय. सो हार्ड लक गावदेवी स्पोर्ट बापगाव अँड वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन टीम गावदेवी स्पोर्ट नानकर. आणि देऊया आपण मॅन ऑफ द मॅच. खर्च केल्या 2 विकेट्स प्राप्त केल्या.